अरे पोरगी नाही म्हणते बाई. काय करावं आता, एवढं चांगलं स्थळ आहे भाऊ आमच्यावालं. हा, बागेत जमीन आहे, पोरग चांगली घ्या म्हणा होत असत काहीतरी. बघा आम्ही ऍडजस्ट करतो, तुम्ही ऍडजस्ट करा थोडं म्हणा. नाही जमत बस. अहो कवर नसते फोनच लावणार आहे तुम्ही. आता काय करावं मग? अरे आपल्या जिल्ह्यानं पार माझे नुसते प्रत्येक वेळेस तेवढंच म्हणा, चपला झिजल्यात चपला झिजल्यात. आता काय करू? किती स्थळ आणले तुम्ही? अरे किती बी आले तरी काही पोरीला आहे का कसं सांग बरं. काही म्हणते नोकरी पाहिजे, काही म्हणते शेती पाहिजे, काही म्हणते दोन्ही पाहिजे. काय करावं? अण्णा, माझ्यासोबतच्या सगळ्या पोरांचं लग्न झालंय. 2-2, 3-3 वर्ष झालेत लगीन होत. मला लगीन करायचं मला काय माहित नाही. खरे बाबा, आता बघ परवाच्या दिवशी त्या दिवशी गेलतो, आता पाहुण्याचा फोन हा. आलता. पोरगी म्हणते नोकरीवालाच पाहिजे. आता काय कमी, त्याला म्हणलं घर आहे, हा शेतीवाडी चांगली, पोरग शिकलेलं आहे. काय करावं सांग? कुठून आणायची नोकरी? परत एवढा चांगला बंगला बांधलाय तुम्ही, एवढं मोठं क्षेत्र आहे आपल्याला, सगळं बागायचंय. सारं खरे बाबा, पण आजकालचे पोरी ऐकत नाहीत आई बापाचं बी. त्याला नोकरीवाला बी पाहिजे, शेती पाहिजे, सगळंच पाहिजे. कुठून आणले सांग बरं आता? मला काय ते सांगू नका. मला काही बी झालं ना, या वर्षी लगीन करायचं म्हणजे करायचंय. सगळ्या गावात मला नाव ठेवायला लागलेत, पण हे सगळं तुझ्याकडे असून बघ, आमच्याकडे काही नसताना आमचे लग्न झालेत, आणि तुझ्याकडे सगळं असून तुझं लग्न व्हायना. काय नाही आपल्याकडं. सारं खरे बाबा. आता चार पाहुणे रावळाला सांगून ठेवलं, एक चांगली पोरगी असते तर बघ म्हणून. हा बरं पाहुण्या रावल्याच्या भरोशा नका बसू, मात्र झाले होईन मग लग्न. अरे त्या वाडगावच्या पाहुण्याला सांगितलं, एक चांगली पोरगी असतील ना, गरीबाची असली तरी चलन, सारा लग्नाचा खर्च आपण करू बा. तरी ऐकत नाही. आता काय करावं सांग बरं? तुम्हाला तेच सांगतोय, पाहुण्या रावळ्यांच्या ना भरोशावर बसू नका तुम्ही. मग आता काय करावं? तुम्हाला मित्र नाहीत का? एखाद्या मित्राला बोला. जाऊ द्या, आता तुम्हाला काय सांगण्यात अर्थ नाही. तुम्ही ना नुसते घरी बसले ना, नुसते तुम्ही फोनच लावा. अरे काय करावं मग? हा आता अहो, वैतागलो बाबा. फोनवर लावून नसतं होत अण्णा. मग आता काय करू सांग? तू सांग काय. मला काय माहित नाही. काय बी झालं आणि काही झालं तरी मला लगीन करायचं म्हणजे करायचंय. अरे माझी बस इच्छा आहे ना, मला वाटत नाही का सुन यावं घरामध्ये, हा पोरात लग्न व्हावं, आपल्या दारात मी मंडप लागावं म्हणून वाटत नाही का सांग बरं? हा आता आतापर्यंत 8-10 स्थळ झालीत. हा काय मी तरी काय करू? मला काय माहित नाही, तुम्हाला तेच सांगतो मी. मला लगीन करायचं म्हणजे करायचंय. तो खरं आहे बाबा सगळं. पण आता मी काय कमी कष्ट केले का सांग बरं त्यासाठी? हा याला ह्या पाहुण्याला बोल, त्या पाहुण्याला बोल, सगळ्या पाहुण्याला जातोय. लग्नाला गेलो तरी सांगतो का माझ्याकडे पोरग आहे बाबा चांगलं, शेतीवाडी आहे, घरी आहे चांगलं. हा एकदा चांगली पोरगी असेल बघू द्या. बघा तुम्ही तुमच्या पद्धतीने बघा. मी चाललो. मी लग्न ठरल्याशिवाय आता गाव सोडून जाणार तर येणारच नाही. बघा मग. अरे असं करू नको. येईल एखादी गोरगरीबाची करू. हा असतेच लोक काहीतरी एखादं. नाही इथं जमली तर दुसरीकडे जगू कुठतरी. मला गावात राहू सुद्धा वाटा नाही आता, कारण मीच एकटा बिना लग्नाचं राहिलो सगळ्या मित्रांमध्ये. आज बघा कुठलं कुठलं स्थळ बघायचं. आज काही जरी झालं तरी स्थळ बघा आणि मला लगीन करायचं म्हणजे करायचं. मी चाललो. अवघड आहे बाबा लग्नाचं. 4 स्थळ पाहिले, पोरगी म्हणते नोकरीवाला पाहिजे, शेती नको. दुसरीकडे गेलं तर ती म्हणते शिक्षण कमी पोराचं माझ्यापेक्षा. काय करावं? शेतकऱ्याच्या पोरांनी कुठं जावं आता सांगा बरं? हा मला मस्त वाटतं की आपल्या घरात चून असावी, पोराचं चांगलं व्हावं. हा 2चे 4 हात झाले म्हणजे आम्हाला बी आनंद आणि आराम करायला वेळ मिळेल. काय खरं नाही बाबा. आता काय परमेश्वर करील आता ते. मी कशाला काळजी करता? मी असलो तुम्हाला माहित नाही का माझं काम कसं असतं? एका गावात तुकडा मग फक्त तेवढं आहे ना, तुम्ही खर्च जपा. लय नाही, 1-1.5 लाख रुपये असल्याने सगळं होऊन जाईल फिक्स. म्हणजे अहो जमलंच म्हणून समजा तुम्ही. मग त्याची चिंता नका करू तुम्ही. मी असलो मध्ये तुम्हाला काय करायचंय? तुम्ही फक्त पैशाचा बघा तेवढं. ते झालं ना काम फसते एकदम. मग राम राम. बरं तेवढं करा तुम्ही. ते झालं का मला सांगा. अहो म्हणजे कसं आहे, पैशाचं काम आहे. ते आधी पूर्ण झालं ना मग डोक्याला ताण राहत नाही हो. नंतर कोणाला हे करीत बसायचं. हा चालतं. हा झालं का फोन करा मला तुम्ही. हा तुमचं सारा फोनवरच असतो राव. हा काय म्हणता आज कसं काय आमची वाट चुकली तुम्ही? हा काय नाही, जरा काम होतं. होय आम्ही तर केव्हापासून तुमची वाट पाहतो. कधीतरी येता पण तुम्हाला वाटच घावा ना आमची. काम धंदे शेतीवाडी पाहावं लागती. हा खरंय. काय म्हणता? आणि जरा थोडं काम होतं जरा. कामाशिवाय थोडी येणार आहेत तुम्ही आमच्याकडं? ते आहे म्हणा, आपण माझ्या मागले काम आहे सध्या. होय बरं
ते जरा सुरेखेचं पाहिजे होतं पोराचं. पोराचं हा चाललं होतं ना मग काहीतरी तुमचं. काय सांगावं, अर्धा स्थळ येऊन गेली. हा पोरी काय नोकरी पाहिजे, शेती पाहिजे. काय म्हणतात नोकरी पुण्यातच पाहिजे. आता काय सांगा, आता पोरग हे असं शिकलंय पण आता नोकरी लागणार. शेती मस्त 20 बागेचे कर. हा सांग बरं. नोकऱ्याचं तरी काय खरं राहिलंय तुम्हाला सांगू का, सध्या पोरींचं लय अवघड आहे. हे आहे ना मोबाईलमुळे, त्याच्यामुळे त्यांची स्वप्न लय वाढली. त्यांना असं वाटतं मोठा बंगला असाव, दारात कार असाव, बरोबर. आणि सगळं पुरीमुळेच होतं. आता बापाचं काही राहिलं नाही हो. बरं हा आपलं घरही चांगलं बांधलेलं आहे ना आहे ना आहे ना, शेतीवाडी चांगली. पण पोरगा नोकरीला नाही ना. काय करावं, नोकरी आपल्या घरचे राहिले सांग बरं. किती शिकले तर तेच परिस्थिती. हाय हाय आता ते- सरकारी नोकरी लागतात का सांग बरं. बरं कंपनीवाल्याचं कसं आहे, 6 महिने ठेवतात आणि देतात काढून. ते तर आहेच, हा. बरोबर. बरं एवढी शेती काय करायची मग सांग बरं. पोरग एकुलती एक ही. पण मी काय म्हणतो, लग्न जमूस तरी कंपनीत पाठवायचं ना त्याला. काय होतं माहिती का, सांगायला होतं. आपल्याला फसल नाही आवडत कडे कोणाला. शेवटी ते बी कोणाचे लेख आहे की नाही सांग बरं. हा आता कुठं खऱ्याचा जमाना राहिलाय. एकदा झालं लग्न का चढ जुळत मग. सगळं खरंय. पण माझं कसं आहे, जे असं ते सगळं खरं सांगू गाड्या. उद्या त्याला कोणाला पाहुणे म्हणाल नाही पाहिजे ना आम्हाला की आम्हाला फसिलं म्हणून. ते खरंच आहे. बरं मस्त वाटतं आपल्याला की पोराचं लग्न व्हावं, पिवळे हात व्हावे, 2-4 व्हावं. हा आता कोणत्या आई बापाची तेच इच्छा असती. आपल्या डोळ्यासमोर झालं म्हणजे ताण नाही. तेच ना. म्हणजे कसं आहे हवा, एकदा लेकरू झालं ना त्याला, आपण मोकळी पोरं सांभाळायला. आणि शेती आणि जीव काय करायचं ते दोघं जण करू. आपण हरी हरी करत बसेच. तुम्ही लय लांब गेले बापा लेकरापर्यंत. लग्नाचा तपास नाही अजून इथे. स्वप्न आहे बाबा, बाप आहे. हा पोरी राहिल्याच नाही तुम्हाला सांगतो. लय अवघड झालंय सध्या पोरींच. हा बाई, पोरी आहे बरं का, पण त्यांची स्वप्न लई मोठी. हा मग तेच होतंय ना. आता घरी राहायला नाही. आता एक स्थळ पाहिलं मध्ये, हा शेतीवाडी नाही, घर असं तसं. पण पोरगी म्हणती मला नोकरीवालाच पाहिजे. आता कुठं नाही नोकरी. तेच, बरं तेच. बरं जाऊ दे, तिच्या भावाला नोकरी नाही देणार शिकून. पण तिला वाटतं मला नोकरीवाला नवरा भेटा. पण काय करू सांग. शेती तर पाहिजे, पण बांधव जायची तयारी नाही आहे बापा सुद्धा. पोरगी घरातच राहिली पाहिजे. अरे ना. असे स्वप्न आहेत नाही, लोकांचे. नाही, आणि आपण तरी कुठं सुनाला पाठवणार आहे का? सुनन काय लेक वेगळी का सांग बरं. खरंय, खरंय. आपण काहीतरी शेतीत पाठवणार आहे का? पोराचं काही शिक्षण झालं नाही. ते मग BA झालाय, BA का काय म्हणते ते झालंय. ग्रॅज्युएशन हा. कम्प्लीट केलं त्याने. बर 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 बर. काय करावं. एक स्थळ आहे बर का, हा म्हणजे जुळण्यासारखं आहे. असं आहे का? हा, बघा ना कारण तेवढं मग. बघायला तुम्हाला माहिती आहे ना, खर्च करावा लागतो. कमीत कमी आहे ना 50,000 रुपये तरी लागतील. 50,000. हा मग आता जाणं येणं त्यांना थोडस कसं आहे, थोडस सांगावं लागत. आता 7-8 स्थळ पाहिले, गाडी करून गेलो, त्याच्यात सारे पैसे गेले. आता शेतीवाडी कमी राहते सांग बरं. आता मग बागायची ना तुमची 22 चालेल रे. एकर. काय कमी आहे तुम्हाला? भाव देते का सरकार सांग बरं तेवढं. हा? आता ते- खत वाढलंय, बियाणं वाढलंय, मजुरी भेटा. ते सगळ्यांचेच प्रॉब्लेम आहेत. पोरात लग्न करायचं आहे ना तुमच्या, अरे खरं मग हे करावं लागत. त्याशिवाय काय जुळणार नाही. बघा मी काय म्हणतो, 25-30 मध्ये होत असं तर बघा. तुम्ही आता फोनवर ऐकलं ना, 1.5 लाख रुपये सांगितली मी. ते असं तुम्ही तेवढं आपले होतं, ते असं गावचे नाही आहेत म्हणून 50च सांगितली. 50 होत असलं तर बघा. काहीतरी कमी, थोडंफार कमीतरी कमी करा. बरं बघू काहीतरी. तुम्हाला मित्र आहे इतक्या दिवसाचा. आहे ना, म्हणून तर मी डायरेक्ट तुम्हाला म्हणलं ना. नाही तर आजकाल स्थळाचं लय अवघड आहे. बरोबर. मध्यस्थी करायची म्हणजे सोपं आहे काय. ते खरं आहे. सगळी जबाबदारी घ्यावं लागती. दोन्ही पार्ट्यांचं पाहावं लागत, जुळून द्यावं लागत. खरं आहे. एक जण एक म्हणतं तो घर समोर आणायचं, सगळं वाटाघाटी करायच्या. खरं आहे बाबा. पोरीला समजून सांगायचं, भाई चांगलं आहे, तो चांगलं होईल. चांगलंच होणार आहे. बागायती आहे. आपण म्हणतो ना चांगलं होईल, पण त्यांना थोडी ते चांगलं होईल म्हणून. त्यांचे स्वप्न तर वेगळे असतात ना. हा बाय, काय कर, थोडं माग पुढं करू. सोयऱ्याला जर व्यवस्थित सांग, म्हणजे कसं आहे. सोयरा एक नंबर आहे, तोंडूच काढत नाही आपल्या पुढे. तुला सांगू का, आता पोरग राग घरातून निघून गेले. म्हणलं माझं लग्न जवळ जमत नाही तर मी काय घरी येत नाही. आता म्हणलं आता काय करू सांग. लग्नाची तयारी तुम्हाला करावं लागेल बरं का. त्या करू बाबा. पोरीच्या बापाकडे काही नाही. सारं करू. हा, काय लग्न म्हणणं तुम्हाला करून आणावं लागेल. करू सारं करू. फक्त व्यवस्थित आहे ना, जोडा सावला पाहिजे बाबा, एवढं इच्छा आहे. मला 100% शोभ. हा. कारण कसं आहे माहितीये का, आजकाल पोरीच्या बाप हात वर करते. त्यांना माहिती आहे आपली पोरगी ही समाजात पोरी नाही खरंय. तर कोणी घेऊन जाईल असे. त्याच्यामुळे ना आपल्यालाच करून आणावं लागेल. काय आता शेतकऱ्याच्या पोराचं असं अवस्था आहे सध्या. काय सांगू तुला. काही म्हणा भाऊ, आता पण त्याला पर्याय नाही. बरं जाऊ दे, लग्न एक काम कर, काय असेल ते मिटून टाक. 50 म्हणतो ना, 40-45 मध्ये मिटून टाकतो. माझ्याकडे एवढे पैसे नाही. बरं, लग्नाला बरं, परत लागणार आहे मला. काय होतं, पैसे काय मी मला घेतो का. खर्च करावा लागतो, सारं जावं लागतो, मोठेपणा दाखवावा लागतो. सारं खरं आहे. बरं काय असेल ते मिटून टाक बरं. आणि चालतं, किती दिवस कधी सांगतील मला. संध्याकाळपर्यंत तुम्हाला निरोप. असं का. हा मग आता सांगतो पोराला आज घरी थांब बघू. हा, आपण आणि जर काहीतरी त्याला करू. म्हणावं जरा कटिंग बिटिंग चांगली कर जरा. ते झापवाड आहे नुसतं असं तुकारवानी वाटत ते. जाऊ दे, आता नवीन पोर आहेत, काय सांगू आता तुम्हाला. ते पोरीच्या आई बापाला वाटलं पाहिजे ना बाबा पोरग चांगले बरं, सांगतो काय हा? अडचण नाही. पण तेवढं नक्की कर बाबा, एवढी इच्छा आता. 100%. बस हे एकदा मिटलं ना, डोक्यात ताण गेला ना, मी मोकळा बाबा बस.
तुम्ही माझ्याकडे आले ना तुमचा ताण म्या घातला बरं चाल येऊ का एकदम टेन्शन फ्री चालेल. राम राम. तेवढं या, मागं बरं नक्की. 100%. बरं झालं. देव सोयरी जुळून त्याला काय लागत आहे आपल्या डाव्या हाताचा मळे. चल ताई पाहुणे आलेच बरं का. हा अजिबात काळजी करायची नाही. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एकदम चांगलं स्थळ आणलेलं आहे आणि हुंड्या पिंड्याचं आहे ना आपण काहीच बोलायचं नाही. तुम्हाला तर परिस्थिती माहिती आहे मला माहिती आहे ना परिस्थिती त्यामुळे त्यांना सांगितले पोरगी आपल्याला करून आणावं लागेल म्हणून. त्यामुळे तुम्ही फक्त तयार राहा. ना बाकी तयार झालेली आहे हो, ना सगळी तयारी हा, झाली. पोरी वगैरे हा, हा. सांगितलं. हा. या ना पाहुणे या या हा. या ना या ना या बसा या बसा बसा तयारी झाली ना सगळी. हो, तयारी झाली. हे आमचे गावचे ना मोठे बागायतदार आहेत बरं का ताई. हा 20-22 एकर ऊस असतो त्यांचा 15-20 लाखाचा ऊस जातो आणि पोरग सुद्धा एकदम गुणी. हा ग्रॅज्युएट शिकलाय तू. बाय बाय. हा मग नोकरी? त्यो नोकरी नकोच म्हणतो ना. अहो ताई काय करायचं नोकरीचं मला सांगा. नोकरीला जायचं कंपनीत कुठं तरी 20-25 हजार काम करायचं कंपन्या बंद पडतात परत मागे यायचं. तुम्हाला त्यामुळे खरं सांगितलं खोटं आपल्याला जमत नाही अजिबात. बरोबर. हा घरी तुम्हाला सांगतो मोठा बंगला आहे. अर्ध्या एकरात तर बंगलाच आहे त्यांचा नुसता. हा. आणि जनावर आहेत परत गाडी आहे. हा हा. म्हणजे पोरीला आहे ना शेतात जायचं कामच नाही नुसतं घरात आराम करायचा बास घरचं आपलं करून खाऊ घालायचं बाकी काही ताण नाही तिला तुम्हाला सांगतो. आणि आमची ताई पण शिकलेली आहे बरं का एकदम. हा. आणि यांचं थोडस कसं आहे आता परिस्थिती तुम्हाला दिसतीच आहे. मालक लवकरच गेले त्याच्यामुळे सगळं ताईलाच वाढावं लागत शेती बिती सगळं. एवढं काय फारसं उत्पन्न नाही पण चला मला स्थळ आवडलं. मी म्हणलं पोरगी गुणी आहे आपल्या घरात शोभून दिसत आणि मुलगा सुद्धा एकदम निर्व्यसनी आहे तुम्हाला सांगतो. आता ते- आजकाल आपल्याला काय पाहिजे निर्व्यसनी मुलगा बस दुसरं काय पाहिजे असं सांगा बरं. आणि कुठल्या आई बापाला वाटतं आपली पोरगी सुखात राहावा. सुखात राहावा. त्यामुळे आमचं काम काय आहे बुवा चांगलं स्थळ दाखवून आम्हाला तेवढंच आशीर्वाद लागायचे दुसरं काय अपेक्षा आहे आम्हाला. त्याच्यासाठी तर मग भाऊ तुम्हाला मी सांगितलं होतं त्या दिवशी भेटले तर मी म्हटलं बघा पोरीला चांगलं स्थळ. आता इथं शेजारी पाजारी लोकांना काय आहे, आपण बघितलं काड्या करणारे भरपूर आहेत. लय अवघड आहे लोक खोटं सांगत आहेत घरी शेती नसती तरी लय मोठी बाग आहे ती. लोकांच्या दारात गाडी आणून उभा करतात आणि म्हणजे आमची गाडी आहे. लोकांचं काही खरं नाही राहिलं. मग त्याच्यावर लोकांवर विश्वास नाही ना म्हणून म्हणलं भाऊ आता तुम्ही पाहता तर चांगलंच आणता. विषय मागे एक असंच आमच्या गावामध्ये घडलं होतं. भाऊ ते म्हणलं पोरग नोकरीला इंजिनियर आहे कशाचा काय साधा डिप्लोमा केलेला कंपनीत कामाला वर्षभर कामाला गेलं इंटर्नशिप वरून आलं ना माग. बाय बाय बाय. अहो लग्न झालेलं शेवट वादावादी कोर्टात पोरगी म्हणली मला नांदायचंच नाही. आता कसं नांदन. काय उपयोग आहे मग असं खोटं नाटक करून. त्यामुळे जे आहे ना ते सगळं समोरासमोर पोरग समोर आहे शेतीवाडी आहे आणि तुम्ही बरं का पाहुणे तुमच्या समोर परिस्थिती सगळी. मी त्यांना आधीच म्हणलं हा. परिस्थिती काय नाहीये आपल्याला लग्न करून आणा. हा तेवढंच. काही अडचण नाही. हे बघ फक्त आहे ना पोराला पोरगी पसंत झाली पाहिजे आणि पोरीला पोरग पसंत. 100% होणार. पोरगी आमची. नक्षत्रवाणी पोरगी हा. आमची. काय हरकत. नक्षत्रवाणी पोरगी आहे. तुमची पोरगी काय आणि आमची काय. हा? मला बी लेख नाही एकुलते एक पोरग एवढं त्याच्यासाठी सारं चाललं. पोरीवानी सांभाळणार आपल्या घरी जशी ना त्याच्यापेक्षा जास्त फुलात सांभाळणार ते मी खात्री देतो ना तुम्हाला. मग आणि तुम्हाला सांगतो हा असा लक्ष्मीनारायण सारखा जोडा शॉपणार आहे. बस बाकी फक्त योग जुळला पाहिजे आपला बाकी काही नाही. तुम्ही असं सारवी. खरे खरे आवडलेलं पोरीचं हा. द्या आवाज द्या. कोमल ही मुलगी काही प्रश्न विचारा. नाव काय कोमल. शिक्षण किती झालं. ग्रॅज्युएशन झालंय. उच्च शिक्षित आहे हा. आई पोरग बी ग्रॅज्युएट आहे ती ग्रॅज्युएट आहे जरी पुढे त्यांना काही वाटलं करायचं तर करतील. आपलं काय हा. बरं तुला काय विचारायचं विचार ना. नाही अरे असं कसं विचारा 2 शब्द. नाही मुलगी बघ बरं तुला काय विचारायचंय पोरगं का. तुझ्या हातात आलं. नाही. बरं मी काय म्हणतो पोरं लाजते तर आपल्यामध्ये काही हा. बोलायला आहे की नाही. एक काम करा ना तुम्ही दोघं जा बोला. बोल बोल बोल. अरे बाबा तुम्हाला आयुष्य घालायचंय तुमचं एकमेकाचं जुळलं पाहिजे. हा, विचार कळले पाहिजे. हा जा जा बरं. आपलेच माणसं आहेत काही नाही काळजी करायची. विचार. बोल. बोलून घ्या एकदा म्हणजे मग बाकीचं. या ये. कसं असते पोरं लाजत येत आपल्यामध्ये हा बोलायला. समोर आयुष्याचा प्रश्न असतो. बरोबर.
दोघं एकमेकांना बोलले ना मी त्यांचे स्वभाव कळते हा. पुढच्या गोष्टी कसं होतं मग आपल्याला अडचण राहत नाही तर मग कसं होतं मला कुठे विचारलं काय केलं लय त्यापेक्षा- problem. हा त्यांच्यापेक्षा ते बोलले एकमेकांशी त्यांचे पुढचे स्वप्न ते एकमेकाला बोलून मोकळे होते पटलं त्यांचं एकमेकांशी जुळलं खरंय. चांगलीच गोष्ट आहे बरोबर. बरोबर. हे बघा सांगितल्याप्रमाणे सगळे आमच्याकडं म्हणजे आत्ताच घर बांधलंय 20 एकर बाग आहे ती समजय फक्त नोकरी नाही म्हणून आतापर्यंत मला सगळ्यांनी नाकारलंय म्हणजे आतापर्यंत आम्ही 8 ते 10 स्थळं पाहिलेत फक्त नोकरी नाही म्हणून नाकारलंय तुम्हाला एक सांगतो आयुष्यभर तुम्हाला सुखात ठेवी राणीसारखं ठेवायचा प्रयत्न करेन हे शेवटचं स्थळ आहे आमचं आतापर्यंत वडिलांनी प्रत्येक मध्यस्थीला पैसे दिलेत लग्न जमवण्यासाठी पण प्रत्येकाने नाकारलंय एका लग्नाला जेवढा खर्च होतो ना त्याच्यापेक्षा जास्त खर्च आमचा मध्यस्थीला झालाय आणि हा मध्यस्थी तर पैसे घेतल्याशिवाय पोरगी सुद्धा दाखवायला तयार नव्हता त्याला 50,000 रुपये दिले तेव्हा तुमचं स्थळ आणि तुम्हाला पाहायला मिळालंय आम्हाला हात जोडतो नाही म्हणू नका तुम्ही काही काळजी करू नका माझी काहीच अशी अपेक्षा नाही की मला नोकरीवालाच नवरा पाहिजे मला शेतकरी नवरा पण चालेल चला आले पोर आले ये बस ओ उठा काय झालं पोरी अशी काय बोलते तू? चांगलं स्थळ आहे काय झालं अहो तुमच्यासारख्या लोकांमुळे ना कितीतरी मुलींच्या आयुष्याचं वाटोळ झालेलं आहे अहो खरंच चांगलं स्थळ आहे बागायतदार आहे पोरग शिकलेलं आहे मी काय वाटोळ करू ताई तुम्ही असं कसं काय असं बोलते काय पोरगी बोलते तू? अगं ते उलट स्थळ घेऊन आले आई तू थांब 2 मिनिटं तुम्ही किती पैसे घेतले ह्यांच्याकडून पैसे मी कशाला पैसे घेतले त्यांच्याकडून तुम्ही खरं खरं बोला हा? तुम्ही किती पैसे घेतलेत ह्यांच्याकडून माझं लग्न जमवण्यासाठी मला लग्न करायचंय मी एक वस्तू नाहीये माझा व्यवहार करायला अगं पोरी नेमकं झालंय काय काय झालंय अगं माझं लग्न जमवण्यासाठी ह्यांनी ह्यांच्याकडून 50,000 रुपये घेतलेत तुम्ही आहे ना त्यांचे पहिले पैसे देऊन टाका आम्हाला लग्न करायचं की नाही ते आम्ही आमचं बघतो आणि निघा इथून हे काय असं हा तुम्हाला निघा म्हणले ना निघा इथून अरे 4 चौघात इज्जत घेतली राव तुम्ही चायला चोऱ्या करीन माऱ्या करीन पण असं मध्यस्थी परत करणार नाही कोणाची आणि पैसे खर्च झाले थोडेफार उरलेले देऊन टाकतो मी त्यांना त्यांचा 1 रुपया त्यांना परत तुम्ही केला पाहिजे आयला ज्याचं करावं भलं ते म्हणतं माझंच खरं बघा तुम्ही तुमचं काय लोक आहेत कोणाच्या मध्यस्थी करावं का नाही असं झालंय आता इथं म्हणतो यांचं लग्नच जमू नये पैसे घेतल्याशिवाय पोरींचे लग्न जमत नाहीत काय मध्ये करावं? ते असेच भेटत आहेत काय करावं परिस्थिती तशी झाली ताई लयच अवघड परिस्थिती झाली आता अवघड झालं सध्या आता पोर आहेत पण पोरीने पसंत पडत नाही शेतकऱ्याचं पोरग म्हणलं का पोरी नको म्हणते बघा काका तुम्ही काळजी करू नका तुमचा मुलगा मला पसंत आहे धन्यवाद ग पोरी आतापर्यंत 6-7 स्थळं पाहिली पण सगळे म्हणले शेतकऱ्याचं पोरग आहे नको म्हणून हा तुम्ही हात चांगली नका लक्ष्मी आहे ग तू माझीवाली तुम्ही हात नका जोडू तो शेतकरी असला म्हणून काय झालं माझी काहीच हरकत नाहीये या लग्नाला लक्ष्मी नारायण जोड आहे ताई काय असं ना मला सांगा आपण सगळं धुमधाराच्यात लग्न लावून बघा दोघाचं बी हा तुम्ही काय करा आता एखादी चांगली तारीख बघा आणि घ्या ठरवू झालं तुझ्या मनासारखं बाबा आता